सुलेखा प्लीज प्लीज फक्त 2 मिनिटं बोल ना माझ्याशी, फक्त 2 मिनिटं. उघड ना दार सुलेखा, प्लीज दार उघड ना. आता एवढं बोलला तेवढं पुरे नाहीये का? कंटाळा आलाय मला ती. नाही सुलेखा प्लीज, तुला माझी शपथ आहे, काही वेडवाकडे करू नकोस. नाही दी, मी हे सगळं संपून टाकणार आहे. नाही सुलेखा प्लीज, तुला माझी शपथ आहे. गुड बाय दी. सुलेखा सुलेखा दार उघड. सुलेखा सुलेखा पटकन दार उघड प्लीज. प्लीज मला दार उघड ना, दार उघड ना सुलेखा. सुलेखा सुलेखा पटकन दार उघड प्लीज. सुलेखा सुलेखा दार उघड प्लीज, मला दार उघड ना. दार उघड ना सुलेखा. सुलेखा 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 पटकन दार उघड प्लीज. सुलेखा सुलेखा काढते आधी, सुलेखा काढते आधी, सुलेखा काढते आधी पटकन. सुलेखा सुलेखा हे काय करून घेत होतीस तू? आय डोंट वांट टू लिव्ह. मला जिवंत नाही राहायचंय दी. नको ग, असं बोलू नको. सुलेखा तुला काही झालं असतं ना तर माझा तरी विचार करायचा. अख्ख्या जगाचा नसेल पण माझा विश्वास आहे तुझ्यावर, कळलं तुला? हेलो. अरे आधी तू प्लीज जरा इकडे ताबडतोब ये रे. इथे फार मोठा गोंधळ झालाय. सुलेखाने गळफास लावून आत्महत्या करायचा प्रयत्न केला. व्हॉट? अरे पुन्हा म्हणते की ती सारखं तुझं नाव घेते आणि तू लवकर ये रे इकडे पहिल्यांदा. मी आलो. घे, तुला हवं तेच झालंय. सुलेखाने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. नाटक करते ती. तुम्ही ओळखत नाही तिला. तिने प्रिया, तुझं अति होत आहे आता. प्लीज घबरा. सोबती बरोबर घरी जा. शिवरा मला देखील जवळ तो. काय बोलायचं? तू घरी जा.
सुलेखा, आदि सुलेखा, बोललाय तुम्हाला? आदि आदि I'm sorry. I just lost control over myself. Shubhra, I'm sorry. शुभ्रा, निघालेत सगळे. जन्मांतरीचा खेळ चालला पुन्हा एकदा जैथे अवसेचे हे सावट सारे पुनव दिसेना कधी कुठे. लिसन प्रिया, काय कोण आहेस तू? हा, कोण आहेस? जस्ट स्टे आउट ऑफ ऑल दिस, ओके? प्रिया, मला माहिती आहे. काय माहितीये तुला? काय माहितीये? भाऊ माझा गेलाय आणि तू कोण आहेस माझी समजूत घालणारा? काय माहिती मला काय होतंय? मला काय जडतं? एखाद्याचं दुःख समजून घ्यायला काय क्वालिफिकेशन लागतं? सॉरी. मला कळतंय प्रिया. आय कॅन अंडरस्टँड. माझ्या आईबाबांचा मी एकुलता एक मुलगा नव्हतो. मला एक भाऊ होता, माझा दादा. इंजिनिअरिंगला होता. सुट्टीत घरी येत होता. ट्रेनच्या दारात उभा राहून हवा खायची त्याला हौस होती. आई नेहमी ओरडायची त्याला. त्या दिवशी तो तसाच उभा असणार. त्या ट्रेनवर कोणीतरी दगड फेकून मारला.
तो माझ्या दादाच्या वर्मी लागला. माझा दादा ट्रेनमधून पडून गेला. त्या सुट्टीत दादा नाही, त्याची बॉडी घरी आली. आईचं तर रडणं अजून आठवतं कधी कधी. बाबा नुसतेच त्याच्या डोक्याशी बसून होते. मी काय करत होतो आठवत नाही. रडत होतो. आईला समजावत होतो. पुन्हा दादाकडे बघून रडत होतो. निखिल, माझ्या दादाचे नाव निखिलच होतं. रडू नको ग सुलेखा, रडू नको बाई, रडू नको. अगं काय वेडेपणा करायला निघाली होतीस तू. आधीच नशिबाने एवढा आघात केलाय आपल्यावरती. दुसरा पर्याय होता का माझ्याकडे आत्या? मी निरपराध हे सिद्ध करण्यासाठी हा एकच मार्ग होता ना माझ्याकडे. अगं पण तुला कुणालाही काहीही सिद्ध करून दाखवण्याची गरज नाहीये. जो खरा असतो त्याला त्याचं खरेपण वेगळं सिद्ध करून दाखवण्याची गरज नसते. ते जगासमोर येतच. आमचा विश्वास आहे तुझ्यावर, काळजी करू नकोस. मी आता त्या प्रियाकडे बघणारच आहे. कुसुम, पुरे आता. शब्दानं शब्द वाढेल आणखी. जा बाहेर जा, बाहेर जा. पूनम, तू बैस सुलेखाजवळ. गेली नाहीस तू अजून? पण बा, जा म्हटलं ना. पण मी चांगलंच सांगत होते ना बाबा. मी आपली तरी सांगतच असते, मी आपली बोलतच असते. श्रीराम, श्रीराम. एक लक्षात ठेव बेटा, खोट्या माणसाला देवही तारू शकत नाही आणि खऱ्याला कोणीही मारू शकत नाही.
मिनिटापूर्वीच डोळा लागला प्रियाचा. रडून रडून थकली आणि झोपली. थँक्यू स्वप्नील. आधी ते दोघंही थांबलेत तिकडे, येतील थोड्या वेळात. तू आराम केलास तरी चालेल. वसू, ही प्रिया का वागली की ती अशी वेड्यासारखं? सुरेखाने जर खरंच आत्महत्या केली असती तर हे प्रश्न स्वतःला विचारत राहून नका त्रास करून घेऊ. आपण बोलू नंतर प्रियाशी. तुम्ही पण आता जरा आराम करा. उजाडेल एवढ्यात मग पुन्हा सगळं आहेच. उजाडेल. मला वाटलं ही आजची रात्र कधी संपणारच नाही. संपते संपते प्रत्येक रात्र केव्हा ना केव्हा संपते. मिस्टर वेंगुर्लेकर, तुम्ही ज्या मुलाचा अपघात केलेला आहे त्यामध्ये त्या मुलाचा मृत्यू झालेला आहे आणि त्याचं नाव निखिल शास्त्री. त्याचा मृत्यू झाल्यामुळे तुमच्यावर भादवी 304 प्रमाणे गुन्हा नोंद होऊ शकतो. मला हे सगळं मान्य आहे साहेब, पण खरंच सांगतो यात माझी काहीच चूक नाहीये. चूक नाही? मग तुम्ही पळून का गेलात? हो, कारण मी घाबरलो होतो, खूप घाबरलो होतो. आणि अशा परिस्थितीत पब्लिक कसा रिएक्ट होतो हे तुम्हाला माहिती आहे साहेब, आणि म्हणून मी तिथून पळालो. पण माझ्या मनातली अपराधाची भावना मला स्वस्थ बसू देत नव्हती, म्हणूनच मी स्वतः इथे आलोय ना. तुम्ही जरी आला नसता तरी गुन्हेगारांना कसं शोधून काढायचं हे मला चांगलं माहिती आहे. अहो, मी गुन्हेगार नाहीये, खरंच सांगतो. माझी काही चूक नव्हती त्याच्यात. तुमच्याकडे ऍक्सिडेंटचा एखादा विटनेस असेल तर त्याला विचार हवं तर. अहो, तो मुलगा रस्त्यावरती मधोमध उभा राहून फोनवर बोलत होता. माझी गाडी येताच तो सटकन मागे वळला आणि मला काही कळायच्या अगोदरच, म्हणजे मी करकचून ब्रेक दाबला. पण सॉरी, आय कुडंट, मी नाही वाचू शकलो त्याला. म्हणजे त्याच्या आईवडिलांवर काय ओढवलं असेल मला याची कल्पना आहे, कारण मलाही मुलगा आहे. हो, पण खरंच सांगतो इन्स्पेक्टर साहेब, मी गुन्हेगार नाहीये, म्हणजे माझी काहीच चूक नव्हती त्याच्यात. वेंगुर्लेकर, शांत व्हा. तुमच्या वकिलाने बेल ॲप्लिकेशन दिलेलं आहे, कोर्टासमोर हजर व्हायला लागेल. मला वाटतं तुम्हाला लॉकअपमध्ये ठेवायची काही आवश्यकता नाही आहे. थँक्यू. निखिल, प्रिया, शुभ्रा, काय झालं? शुभ्रा, मला निखिलची आठवण येते ग. शांत हो बाळा, शांत हो. मी काल जे बोलले त्यातला शब्द आणि शब्द खरा आहे का शुभ्रा? माहिती आहे का मला? निखिल,